चंद्रपुर बनी आनी लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर के प्रचार के लिए रैली तथा सभा का आयोजन किया गया। रैली को किस तरह से लोगों ने प्रतिसाद दिया, आइए देखते हैं इस खबर में। 19 अप्रैल को लोकसभा चुनाव के मद्देनजर तैयारियां जोर शोर से शुरू है। हर उम्मीदवार अपने प्रचार कार्य में जुटा है। वहीं भद्रावती में कांग्रेस की लोकसभा उम्मीदवार प्रतिभा धानोरकर इनके प्रचारार्थ रैली का आयोजन किया गया। यह रैली बाला साहेब प्रवेश द्वार से लेकर नाग मंदिर चौक तक निकाली गई, जिसके पश्चात नाग मंदिर के प्रांगण में सभा का आयोजन किया गया। इस मौके पर इंडिया अलायंस पार्टी के पदाधिकारी और अन्य कार्यकर्ता मौजूद थे। इस समय मान्यवरों ने अपने अपने विचारों से उपस्थितों को संबोधित किया। अनेक आव्हानं माझ्या समोर आहे। विद्यमान मी या 4.5 वर्षात या मतदारसंघाची आमदार म्हणून काम करताय आणि मी 4.5 वर्षात काय केलं, काय नाही केलं, किती विकास केला, किती नाही केला, हे मला वाटत नाही की भद्रावतीवाल्यांना काही वेगळं सांगायची गरज आहे। 25 वर्षापूर्वीची भद्रावती आपण पाहिली असेल आणि आजची भद्रावती आपण पाहता। नक्कीच या भद्रावती शहराचा कायापालट झाला, विकास झाला, हे भद्रावतीकर देखील या ठिकाणी मान्य करतात। आणि हे करताना या भद्रावतीच्या विकासात मी आमदार म्हणून असतील, साहेब खासदार म्हणून आम्ही जेवढा फंड या ठिकाणी देता येईल तेवढा प्रामुख्याने देण्याचा प्रयत्न केला। आणि या दिलेल्या फंडामुळे भद्रावती नगरपालिकेच्या माध्यमातून या शहराचा जो सर्वांगीण विकास झाला, आज राज्यातच नाही तर देशातही केंद्रातही या भद्रावती नगरपालिकेचा गुणगौरव झाला, ही वास्तविकता आहे। आणि तरी जर का लोक म्हणत असतात की 4.5 वर्षाच्या काळात आमदारांनी खासदारांनी काय केलं हे दाखवून द्यावं, तर आम्ही तुमच्यासारख्या ना बिल्डिंगा बांधल्या, ना बागबगीचे बांधले, ना बांबू संशोधन केंद्र बांधले, ना काही दिवसातच पडणारे बसस्टँड बांधले। पण या भद्रावती शहरात असतील, वरोरा मतदारसंघात असतील, गावागावात जवळपास 300 गावं माझ्या मतदारसंघात आहे आणि प्रत्येक गावात विकासाचं काम मात्र त्या ठिकाणी राजकीय भूमिका घेण्याची आम्ही आपले बसलो होतो। आपल्या विश्वास कोणी पर्यावरण क्षेत्रात लढला, कोणी मानव अधिकाराचा लढा। आम्ही चळवळीतले कार्यकर्ते होतो। माझे 20 वर्ष चळवळीत असेलची 24 वर्ष आम्हाला हे काही करायची गरज नव्हती। पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता जर आपण उतरलो नाही तर बाबासाहेबांनी दिलेली अमूल्य भेट म्हणजे संविधानच धोक्यात आहे, आमच्या लक्षात आलं ते मानलं। संविधान आणून बाबासाहेबांनी फक्त दलितांची मुक्ती केली असा समज सवर्णांमध्ये असतो, तो समज असता कामा नये। संविधान आणून आणि मनुस्मृती जाळून इकडे मागे ज्या बसल्या 50% आया बहिणी यांची पण मुक्तता बाबासाहेबांनी केली हे विसरून चालणार नाही। कारण मनुस्मृतीनुसार माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी, माझी बायको या शूद्र होत्या। मनुस्मृतीनुसार त्यांना जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आणि त्या संविधानावर जेव्हा हल्ला होतो आणि मणिपूरमध्ये 2 नग्न भगिनी रस्त्यात धावत असतात, हजारोंचा जमाव त्यांच्या मागे बलात्कार करण्यासाठी पळत असतो, पोलिसांच्या देखत होत असतं आणि देशाचे पंतप्रधान जे एरवी प्रत्येक गोष्टीवर बोलतात ते ट्विट करून सुद्धा त्या बहिणींचं दुःख सांभाळू शकत नाही, तिथं जायची गोष्ट दूरच राहिली। तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकत आहे। हे स्वातंत्र्य यांच्यासारख्या लोकांसाठी आम्ही मिळवलेलं नाही, आमच्या वाडवडिलांनी। इथे अनेक मंडळी आहेत, सिनियर सिटीजन आहेत, वृद्ध मंडळी आहेत, त्यांनी सांगावं त्यांच्या घरातला एक कोणीतरी माणूस स्वातंत्र्य सैनिक होता का नव्हता त्यांनी सांगावं। इथे जवळ राजुऱ्याला हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याचा इतिहास। हे स्वातंत्र्य विरोधी पक्षाला जेरबंद करण्यासाठी आपण मिळवलेलं नव्हतं। राहुल गांधी जोपर्यंत मोदी आणि शहांवर बोलत होते त्यांना त्यांचा राग आला नाही, पण जेव्हा राहुल गांधींनी विचारलं की अदानीचे 20,000 कोटी कुठून आले, त्या दिवशी त्यांना राग आला आणि राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली। सुप्रीम कोर्टने ती केली नसती तर कदाचित ती रद्द झाली। एक असा पंतप्रधान या देशाला पहिल्यांदा मिळाला ज्याला असं वाटतं की विरोधी पक्षच नसावा, असा हा पहिला पंतप्रधान भारतात। इतर सगळ्या पक्षांना हे माहिती होतं की लोकशाही असते तिथे विरोधक असतात आणि विरोधी पक्ष हा सरकारला जागेवर ठेवण्याचं काम करतो आणि म्हणून विरोधकांना आदर देण्याची पद्धत होती। नरेंद्र मोदींनी भारतीय लोकशाहीचा प्रत्येक धागा उसवला आणि सुरुवात विरोधी पक्षाबद्दल अत्यंत असहिष्णु, अत्यंत हिंसक वर्तनाची सुरुवात केली, ते पुढे चाललं। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।